महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास दौरा तर उपाययोजनांसाठी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास दौरा सुरू होणार आहे। तर लॉटरीच्या अभ्यास दौऱ्यानंतर उपाययोजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण मित्र महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास दौरा हा करण्यात आलेला आहे आणि या लॉटरीच्या अभ्यास दौऱ्यानंतर उपाययोजनेची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय समिती ही गठीत करण्यात आलेली आहे। वित्त विभागाच्या लॉटरी संचालनाने ही समिती स्थापन करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती ही करण्यात आलेली आहे आणि आपण मध्ये एकूण 10 सदस्यांची समिती असणार आहे आणि या समिती राज्य लॉटरीच्या उत्पन्नात वाढ करण्याची शासनाला उपाययोजना या सुचवणार आहेत आणि एका महिन्याच्या आत आपला अहवाल शासनाला देखील सादर करण्यात आले। आपण मध्ये या समिती अहवालामध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार तर सुधीर मुनगंटीवार हे अध्यक्ष म्हणून राहणार आहेत, अमित साटम हे सदस्य म्हणून राहणार आहेत, तर चंद्रकांत नरके जे शिवसेना शिंदे गटाचे ते सदस्य म्हणून राहणार आहेत, विठ्ठल लंगे हे देखील सदस्य म्हणून राहणार आहेत, चेतन तुपे, शिखर निकम, रोहित पाटील, सुनील प्रभू, अमित देशमुख, प्रेरणा देशभद्र हे सगळे सदस्य म्हणून उपस्थित राहणार। ऐकून आपण 10 जणांची ही समिती असणार आहे। महाराष्ट्र राज्य लॉटरीमध्ये उत्पादनामध्ये मोठ्या वाढ करण्यासाठी आपण ही समिती गठीत करण्यात आली आहे आणि लवकरात लवकर अहवाल आपण एका महिन्यात सादर करण्याचा निर्णय देखील त्या समितीने। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।